प्रथमतः मी राज्य संघटनेच्या वतीनं जिल्हा संघटनेच्या वतीनं आपलं अभिनंदन करतो. तुम्हाला टाळ्या वाजवायला सुद्धा गरजेची आहे. माणसाचा म्हणजे ग्रामसेवकांचे मेंदू धुवून मिळतील अशा प्रकारची विचित्र परिस्थिती झालेली आहे. आंदोलनाला बसलेले आहेत पण लक्ष दुसरीकडे आहे. अनेक योजना, अनेक अभियानं, अनेक कटकटी ह्या सगळ्या व्यापातून ग्रामसेवक एकदम पिचलेला आहे आणि त्याला नेमकं काय माणूस करतोय याचं सुद्धा भान राहत नाही. असं निश्चितपणे अभिनंदन याच्यासाठी केलं की मी गेल्या 1 महिन्यापूर्वी त्यावेळेस भाऊसाहेबांच्या मातोश्रीच्या दसऱ्या विधीच्या वेळेस मी कर्जत यायला निघालेलो. माझं रक्त सोडून आलं होतं. त्याला कारण असं की 2-3 दिवस सातत्यानं पेपरला वाटत होतं की कर्जत ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी, जिल्ह्यातल्या 91 ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांची चौकशी होणार. याचं दप्तर आज काही राजकीय सामाजिक वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केली त्याची दखल घेऊन माननीय गट विकास अधिकाऱ्यांनी तात्काळ दप्तर आणणं, चौकशा लावणं. आपण काय पाकिस्तानमध्ये राहतोय का बिहार राज्यामध्ये आपण आलेलो आहे का? आपण काय महाराष्ट्रामध्ये नाही आहे का? समानतेचं तत्व, सर्वांना समान न्याय, समान हक्क, समान कर्तव्य असताना सुद्धा कोणत्याही घटनेची पायमल्ली होता कामा नये हे सरकारला अभिप्रेत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहून ठेवलेली ती कशासाठी की सर्वांना समान अधिकारी, दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत ज्या योजना येतात शासकीय ध्येय धोरणं राबवले जातात तळागाळाच्या लोकांना न्याय देण्यासाठी आपण कटिबद्ध आहे. आज 133 योजनेचं गाठोडं घेऊन ग्रामसेवक तन धनाने शारीरिक कष्ट करून सामाजिक जबाबदारी स्वीकारून रात्रंदिवस कामात कष्ट करतोय आणि गावाचा चेहरा मोहरा बदला. मी याच्या विरोधात आहे. ग्रामसेवका इतकं समाजसेवेचं व्रत जगामध्ये आज कुणीच करत नाही. इतका प्रामाणिक, स्वच्छ, निरपेक्षपणे काम करतोय ग्रामसेवक. म्हणून या लोकशाही प्रणालीमध्ये देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतोय. नाहीये समप्रमाणे राजकारण्यांना या पदाधिकाऱ्यांना आम्ही शासनाने समप्रमाण सिद्ध करून दिलेलं आहे. इथली 1 पंचायत राज व्यवस्था असेल, इथली पंचायत राज व्यवस्था असेल, इथली जिल्हा परिषद असेल, इथली पंचायत समिती असेल, इथली ग्रामपंचायत असेल, देशामध्ये 1 नंबरची. कोणाच्या जीवावर आहे? हे फक्त सरपंच आणि ग्रामसेवकांच्या जीवावर आहे. अतिशय मोठा टेंबा मिळवला जातो की नरेगा योजना यशस्वी झाली, टँकर मुक्त भारत झाला, टँकर मुक्त महाराष्ट्र झाला. अरे हे कोणी केलंय? त्याच्यामध्ये यांनी नाही केलेलं, राजकारण्यांनी किंवा अधिकाऱ्यांनी केलेत का? 24 तास ग्रामसेवक हा 24 तासी नोकर आहे. या 24 तासी नोकरांनी हे कामं केलेले असत आणि त्याच्यामुळं गावचा विकास, समाजाचा विकास होतो. आणि मग अशा माणसावर जर कोणत्याही प्रकारचं दडपण, कोणत्याही प्रकारचा अन्याय जर होत असेल तर निश्चितपणे एकजुटीने सामना करणं हे आपल्या सर्व ग्रामसेवक बांधवांचं आद्य कर्तव्य आहे. आज तुम्ही पाहतोय आपण की दिलबन बजावण्यामुळं आज पाहतोय 2 वर्ष दुष्काळाच्या छायेमध्ये महाराष्ट्र वरपडतोय. त्यात नगर जिल्हा मोठ्या प्रमाणात वरपडतोय. या नगर जिल्ह्यामध्ये जवळपास तुमच्या कर्जत तालुक्यामध्ये सुद्धा नरेगामध्ये 30 कोटी रुपयाची कामं ग्रामपंचायत यंत्रणेमार्फत झाली. इट इज अ नॉट जोक. रात्रंदिवस लोकांना कामं करावे लागले, लोकांना रोजगार द्यावा लागला, मनुष्य निर्मिती करावी लागली, म्हणून हे साध्य झालेलं आहे. आज देशामध्ये 1590 कोटी रुपयाची कामं या महाराष्ट्रामध्ये केली गेली. किती? 1590 करोड रुपये. हे सेंट्रलला सुद्धा बजेट एवढं महाराष्ट्राला देऊ शकत नाही. हे बजेट पैसा ग्रामसेवकांनी ग्रामपंचायती स्तरावर आणला आणि स्थायी रोजगार निर्मितीची कामं ग्रामसेवकांनी निर्माण केली. म्हणून राजकर्त्यांना, म्हणून समाजकर्त्यांना मोठ्या मनाने सांगत फिरले की आमच्या गावामध्ये हे कामं नाही. आणि हे सर्व प्राप्त परिस्थिती होत असताना जिल्ह्यामध्ये आज 1316 ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीवर जवळपास 1200 ग्रामसेवक काम करत आहेत. आमच्या त्या 30% महिला भगिनी काम करत आहेत. रात्रंदिवस प्रत्येक अधिकाऱ्याचं, पदाधिकाऱ्याचं सन्मान राखून त्या ठिकाणी काम केलं जातं. म्हणून नगर जिल्हा सुद्धा महाराष्ट्रामध्ये 1 नंबरला आघाडीवर आहे. आणि हे सर्व काम करत असताना या जिल्ह्यामध्ये किंवा या प्रशासनामध्ये ग्रामसेवकांची जर गळचेपी होत असेल, ग्रामसेवकांचे जर प्रपंच उद्ध्वस्त होत असतील तर हे काही ग्रामसेवक संघटनेला मान्य नाही, हे काही ग्रामसेवक केंद्राला मान्य नाही. आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे कसोटीनं सांगितलेल्या राजकर्त्यांचं पालन करून त्या ठिकाणी कामकाज केलेलं. कामकाजामध्ये जो काम करतो तो चुकतो, त्याच्यात अनियमितता होती, त्याची पारदर्शकपणे कामकाज होत असतं. आणि त्या पारदर्शकपणे काम होत असताना जर अनियमितता निर्माण झाली तर त्या अनियमिततेचं गालबोट लावून त्याच्या एकतर्फी चौकशा करणं, त्याला कोणत्याही प्रकारची सूचना न देता त्याचं दप्तर उचलून आणणं, निश्चितपणे चौकशा करा. मी तर म्हणजे कर्जतच्या संपूर्ण जिल्ह्यातल्या सर्व ग्रामपंचायतीच्या चौकशा करा. परंतु किमान 15 दिवस, 1 महिना, 8 दिवस
काहीतरी कालावधी निश्चित करून मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मान्य गट विकास अधिकारी यांनी सांगितलं पाहिजे, ग्रामपंचायती स्थितीवर आलं पाहिजे, त्या ठिकाणी दप्तर पाहिलं पाहिजे. अहो आपल्याला माहिती आहे राज्य संघटनेचीच मागणी आहे की या पर्यवेक्षीच्या जबाबदाऱ्या निश्चित करा आणि हे जर काम चुकारपणा करत असतील तर त्यांच्यावर पहिल्या डिसिप्लिन कार्यवाही करा. ग्रामसेवकर करण्याच्या अगोदर पर्यवेक्षीच्या यंत्रणेवर कार्यवाही केली पाहिजे. यांची जबाबदारी नाही का? 4 महिन्याला विस्तार अधिकाऱ्यांनी पंचायतीत तपासलं पाहिजे. त्याचे जे गुणदोष तपासणं करायचं म्हणजे त्यांनी ओळख आहे. ग्रामसेवकांना फाशीला द्यायचं की नाही तपासायचं. तपासणीचा अर्थ असा आहे की ते तपासणी केल्यानंतर त्याचे जे काही गुणदोष असतील ते प्रशासनाने निदर्शनास जिल्हा परिषदेच्या आणून दिले पाहिजे, सुधारण्यासाठी संधी दिली पाहिजे आणि जर सुधारणा करत नसेल तर डिसिप्लिन कार्यवाही केली पाहिजे. आज काय झालंय, एकतर्फी चौकशाला एकतर्फी डिसिप्लिन कार्यवाही, याच्यामुळे ग्रामसेवक जिल्ह्यामध्ये कर्जतमध्ये राज्यामध्ये भयभीत झालेले आहे आणि त्याचा परिणाम कामावर, त्याच्या कुटुंबावर, त्याच्या स्वास्थ्यावर. आज ग्रामसेवकांचं राज्यामध्ये नंदुरबार, नगर, नाशिक, धुळ्याचं ॲव्हरेज मरणाचं वय किती झालंय? 63ला ग्रामसेवक करू राहिलेले मित्रांनो. 58 आणि 63 5 वर्ष पेन्शन घेत आहेत. बाकीच्या डिपार्टमेंटला 75 नंतर रिवाईज पेन्शन होत आहेत. हे कशामुळे होऊ राहिलेले तुम्ही पहा. गांभीर्यपूर्वक विचार करा की मेंदूवर अतिरिक्त कामाचा ताण पडलेला आहे. मेंदू काम देऊन नाही राहिलेले. 133 शब्दांचं गाठोडा घेऊन ग्रामसेवक फिरतायत, रात्रंदिवस कामात कष्ट करतायत आणि त्याच्यामुळे त्याला तो रात्री झोपेत जरी असला तरी तो पंग्यावरून लोक पडलेले उदाहरण आहेत. कारण की बायको त्याला त्या ठिकाणी सावरत असते. तो काहीतरी बडबडत असतो, नंबर 8 खालीच राहिला आणि पुढे कधी शौचालय बांधायचं राहिलं. ही वस्तुस्थिती आणि ह्या वस्तुस्थितीला धरून राजकारण्यांनी, अधिकाऱ्यांनी निश्चितपणे ग्रामसेवकांच्या व्यथा त्याचा जाणून घेतलं पाहिजे. तरच हे केडर, हे प्रशासन सक्षमपणे भयमुक्त काम करू शकतो. आणि आज आपण पाहतोय सर्वात जास्त काम या ग्रामविकास विभागामार्फत होतंय. आज कोणत्याही यंत्रणेकडे जा, सर्वात अतिरिक्त कामाचा ताण ग्रामसेवकांवर पडलेला आहे. 133 योजना आहेत. किती मिटिंगा होतात? 15-20 मिटिंगाच्या ग्रामसेवकाला अटेंडन्स करावं लागतात. 2-2, 3-3 पंचायतीचे कार्यभार सांभाळावे लागतात. फार जन्मापासून तर मृत्यूपर्यंत काम करावं लागतं. दैनंदिन किती एकदम परेशान झालेले आहेत लोक. आणि अशा प्राप्त परिस्थितीमध्ये ग्रामसेवकांवर होणारे हल्ले, ग्रामसेवकांचे होणारे खून. आज जर अभ्यास केला तर मागाशी सांगितलं का कार्यकर्त्यांनी 28 ग्रामसेवकांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केलेल्या आहेत. जाताला कंटाळून केलेले आहे, एकतर्फी चौकशीला कंटाळून केलेले आहे. आणि हे लोन नगर जिल्ह्यामध्ये येऊ नये, हे लोन कर्जतमध्ये येऊ नये म्हणून आपल्या प्रशासनाला जाहीर सूचना आहे. जाहीर सूचनावर विनंती आहे की कर्जत तालुक्यामध्ये कोणत्याही ग्रामसेवकावर अन्याय होऊ नये. न्याय मागणीसाठी ग्रामसेवक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलनाला बसलेले आहेत. निश्चितपणे हे जे कामकाज आहे, याची प्रशासकीय कार्यवाही आहे, एकतर्फी होऊ नये, सर्वांना न्याय द्यावा याच्यासाठी संपूर्ण जिल्हा या कर्जत तालुक्यातील ग्रामसेवकाच्या मागे खंबीरपणे उभा आहे. प्रशासन आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही आता पाहिलं असेल की दररोज वर्तमानपत्रात येते नरेगाबद्दल. नरेगा अर्थात मरेगा झालेल्या ग्रामसेवकांचं या अधिकाऱ्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ग्रामसेवकांना कामं करायला लावलेली. इतर महिन्याची शिबाई इन्क्वायरी झाली पाहिजे. सर्व ग्रामसेवक प्रतिज्ञा पत्राद्वारे कलेक्टर मॅजिस्ट्रेट समोर लिहून द्यायला तर दबाव कोणी आणला? ग्रामसेवकांना सक्तीनं कामं करायला कोणी लावले? नरेगाचा अर्थ काय? मागेल त्याला काम देण्याची कायद्यामध्ये तरतूद आहे आणि कायद्याचं पालन करणारे ग्रामसेवक आहेत. 22,000 ग्रामसेवक या महाराष्ट्रामध्ये आहेत. 22,000 लोकांनी आम्ही खातीठोकपणे सांगितलं की जो मागेल त्याला काम श्रमाचा मोबदला मिळाला पाहिजे, मागेल त्याला काम दिलं पाहिजे. काही स्वरूपाची कामं निर्माण झाली पाहिजे. 2 वर्षापूर्वी कलेक्टर साहेबांनी मिटिंगा घेतल्या, ग्रामसेवकांना 50-50 लाख रुपयाचे टार्गेट दिले. हे कामं जर झाले नाही तर याची संध्याकाळी 1 ते 4 करा, अशी काही पद्धत आहे का प्रशासनाची? मागेल त्याला काम देण्यासाठी आजही ग्रामसेवक वचनबद्ध आहे. सक्ती केली जाऊ नये. सक्ती केल्यानंतर काय होतं त्याचे अनेक प्रत्यंतर, अनेक स्थित्यांतर दिसून आलेले आहेत. आणि मित्रांनो तुम्हालाही सांगतो, नरेगासाठी आपण दरवर्षी आंदोलन करतोय. दरवर्षी गेलं 12 डिसेंबरला जिल्हा परिषद समोर केलं, गेल्या 8 ऑगस्टला गेले 2011ला जिल्हा परिषद समोर केलं, आझाद मैदानासमोर केलं, मंत्रालयात केलं. त्याची परिणिती अशी झाली की या सरकारला शासन आदेश पारित करावा लागला. कोण म्हणतं कायदा आहे? कायद्याला विरोध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या लिहिलेल्या घटनेमध्ये अनेक वेळा घटना दुरुस्त झाल्या. कायदा बदल होऊ शकत नाही. कायद्याचं राज्य समाजासाठी आहे, लोकांसाठी आहे, अधिकाऱ्यासाठी आहे, पदाधिकाऱ्यासाठी आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये सर्वांना मत मांडण्याचा अधिकार घटनेने सर्वांना दिलेला आहे. म्हणून आम्ही या सरकारला ठणकावून सांगितलं की नरेगा योजना ही ती स्वतंत्र यंत्रणा निर्माण करा. लाखो रुपये 90 कोटी रुपये एका वर्षात खर्च करू शकता. मग आतापर्यंत 100 कोटी रुपये खर्च करू शकत नाही. नागरिकपणाच्या सरकारने याच्यावर निर्णय घ्यायला विलंब लावला म्हणून 28 लोकांनी आत्महत्या केल्या. 28 लोकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले. याला जबाबदार कोण?
मानवी हक्क आयोगाकडे आम्ही याची तक्रार दाखल केलेली आहे की या सरकारवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. मित्रांनो उघड्यावर पडलेल्या प्रपंचाच्या त्यांच्या गटा त्यांचे मुलं-बाळे किती गण चिंतेत असतात. आज आपण पाहतो इतके म्हणजे क्रिटिकल वस्तुस्थिती निर्माण झालेली आणि या नरेगावरून आज पुन्हा आंदोलन करण्याची वेळ आलेली. पाणी दाखव. आज तुम्ही पाहिलं असेल काल 2-4 दिवसापूर्वी वर्तमानपत्रात होतं 39 ग्रामसेवकांच्या इन्क्वायऱ्या चालू आहेत. कलेक्टर साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की ह्या इन्क्वायऱ्या बंद करा. हे काही ग्रामसेवकांनी पैसे खाल्ले, ग्रामसेवक भ्रष्टाचारी आहेत आणि जगामध्ये सर्वात प्रामाणिक जर माणूस कोण असेल तर तो फक्त ग्रामसेवक. संसदेमध्ये सर्वात जास्त स्वर्गीय राजीव गांधींनी ग्रामसेवकांना 13 घटका दृष्टीने अधिकार दिलेले. त्याच्या फाईलवर 1 कोटी रुपये एका ग्रामसेवकाच्या सहीनं नसतीनं विड्रॉल होण्याची ताकद ग्रामसेवक ग्रामपंचायतीमध्ये सरपंचामध्ये आहे. इतकं प्रशासनाचं विश्वास पारदर्शकता असणारं पंचायत राज ही एकमेव जगामध्ये असणारी अद्वितीय संस्था आहे आणि या संस्थेचे आपण पायीक आहोत. निश्चितपणे रात्रंदिवस पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, रोजगार हमीची कामं असतील, जन्ममृत्यू असेल, घरपट्टी असेल, स्वच्छता असेल, दिवाबत्ती असेल, आरोग्य असेल, आयुर्वेदिक मुक्त असेल, पर्यावरण संतुलित असेल, समाज कल्याण असेल, डॉक्टर योजना असेल, अनेक योजना 133 योजना आहेत. याचं गाठोडं घेऊन ग्रामसेवक आज त्या ग्रामपंचायत कार्यालयात एकटा असतो. 5-10 हजार लोकसंख्येच्या गावांना एकटा ग्रामसेवक आणि नगरपालिकेत मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याच्या हाताखाली कक्ष अधिकारी, बेल वाजली तरी शिपाई, जिथं कोणी ग्रामसेवकाला जोडीला एकटा ग्रामसेवक काम करतो. आणि आता याच्यात नरेगाने ग्रामसेवकाचं बरेगाचं धोरण दिसून आलेलं आहे. तेव्हा मित्रांनो काल परवा पाहिला असेल, कालचा शासन निर्णय आहे हे रोजगार सेवकांवर याची जबाबदारी निश्चित केलेली. आता भविष्यात स्वाक्षरी मागचं आंदोलन मागचं संदेश आपण ते दिलेलं आहे. तुम्ही वाचा, प्रबोधन करा, एकमेकांना साथ द्या. आज भविष्यात लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे. दिल्लीला न्यूज आली तर ती गल्लीपर्यंत यायला सेकंड लागत नाही. SMS पहा तुम्ही. आता आपण भाषण करतोय, काम चालू येते, SMS किंवा याच्याद्वारे आपले ग्रामसेवक एकमेकांचं शूटिंग करताय. म्हणजे इतकं जग पुढे गेलेलं आहे. आपल्याला जगाबरोबर चालायचं आहे, आपल्यालाही मागे राहायचं नाहीये. म्हणून हे काम करताना अतिशय खंबीरपणे एक दृष्टीनं, एक विचारानं, एक दिलानं जर सामोरं गेलं तर निश्चितपणे आपल्यावर कोणीही गुरगुरी करू शकणार नाही. आपण नोकरी जे करत आहोत ती समाजाची सेवा करत आहोत. सेवेचा मेवा म्हणून आपल्याला पगार मिळतोय. वेतन भत्ते मिळवण्यासाठी आपण कायम संघर्षशील असतो. महागाई कमी करा आपण सरकारला म्हणतोय, जास्त नुसतं वेतन वाढवा म्हणत नाही. या सरकारला आपण ढाकून सांगतो की महागाई कमी करा, गोरगरिबाला न्याय द्या. हे आपले सुद्धा धोरण आहे, सरकारी कर्मचाऱ्यांचे सुद्धा हे धोरणं आहेत की महागाई कमी करा, गोरगरिबांना न्याय द्या, सक्षमता वाढवा, पारदर्शकता आणा, पंचायत व्यवस्थेमध्ये अधिक पारदर्शकता आणा, महसूल प्रशासन गतिमान करा. महसूल प्रशासनाबरोबर आज तुम्ही पाहिलंय नारायणगावचं आपण अनेक प्रकरण आहेत, नाव घ्यायला वेळ नाही. ह्या 39 प्रकरणामध्ये आपण त्यांना सांगितलं की हे अनियमित आहे. अहो नेवासा तालुक्यात नेवासा बुद्रुक पंचायतीकडे 4 लाख रुपये शिल्लक, त्याचं 4,89,000 रुपये मूल्यांकन झालं नेवासा खुर्द ग्रामपंचायतीचं. आणि थर्ड NGO म्हणजे थर्ड काय म्हणतो आपण एन्फोर्समेंट, हे म्हणतात आम्हाला राष्ट्रपतींचे अधिकार आहेत. असं पुढे होऊ शकतं का? एखाद्या तयस्थ व्यक्तीला राष्ट्रपतींचे अधिकार मिळू शकतं? असं जगामध्ये सुद्धा होऊ शकत नाही. राष्ट्रपती हे राष्ट्रपती आणि हे म्हणतात आम्हाला अमर्याद अधिकार दिले. त्या अमर्याद अधिकारांचा वापर असा करतात की 4,79,000 रुपये ग्रामसेवक आणि सरपंच आणि रोजगार सेवकांकडून वसूल करा. आणि हा जिजिया कर झाला. औरंगजेबच्या काळात सुद्धा एवढं नव्हतं, सुलतानी कर झाला. करू शकतो का वसूल आपण? 4 लाख रुपये जिवंत. काय थोडी अनियमित टाकल मग मागं पुढे झाला असेल, मूल्यांकन वेळेवर झालं नसेल, रोजगार सेवकांनी चुकीचं नाव भरलं असेल, म्हणजे त्याची अशी फाशीची शिक्षा आहे ग्रामसेवकांना. त्यांनी कुठून पैसे भरायचे? त्याचा पगार वर्षाचा 3 लाख रुपये आणि 4,79,000 रुपये जर ग्रामसेवकांना हे पैसे आपण भरायला लावत असेल तर या गोष्टीचा आपण जाहीर निषेध करतोय. बदललं पाहिजे. बदलण्यासाठी प्रशासन आहे, सहयोग करण्यासाठी प्रशासन आहे, पंचायत राज यंत्रणा सक्षम करण्यासाठी प्रशासन आहे. त्यांची गळचेते करण्यासाठी किंवा एकतर्फी वसुलीसाठी किंवा एकतर्फी कार्यवाहीसाठी प्रशासन नाही. ते प्रशासनाने सुद्धा याचं अवलोकन केलं पाहिजे. मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील, BDO असतील, दरवेळेस 3-3, 4-4 वर्षांचे बदल्या होतात, निघून जातात. प्रत्येकाचे निर्णय वेगळे, प्रत्येकाचे कायदे वेगळे. आता काय काढलं म्हणे, शिव मॅडमने सांगितलं की ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करा. ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करा. आणि ग्रामसेवक सुद्धा नगर जिल्ह्यातले आहेत. ते पदाधिकाऱ्यांनी याचं जाण ठेवली पाहिजे. ग्रामसेवकांनी काही चोऱ्या केल्या, त्यांचे घर भरवले,
आज ग्रामसेवक 200-200 रुपयासाठी 2,000 रुपयासाठी पतसंस्थेचे दरवाजे झिजवतात. इतकी आर्थिक परिस्थिती ग्रामसेवकांची घालवलेली आहे. संडास मांडायला पैसे ग्रामसेवकांच्या खिशातले, नरेगाचे पेमेंट करायला पैसे ग्रामसेवकांच्या खिशातले, पुढाऱ्यांचे अधिकाऱ्यांचे सत्कार करायला पैसे ग्रामसेवकांच्या खिशाचे. त्याचा पगार आज 8 दिवसातच संपून जातोय आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या पगाराचे पैसे रोपवाटिकेचे किंवा रस्त्याचे पैसे तर ग्रामसेवकांनी भरायचे पाळी आले तर पुढच्या 10 वर्षाचा जरी पगार एकत्र केला तरी ग्रामसेवक या महाराष्ट्रामध्ये जिवंत राहणार नाही. ही वस्तुस्थिती विधारक चित्र समाजासमोर आणलं पाहिजे. आपण मूक बसून गप्प बसलो तर आपले प्रपंच उघड्यावर येतील. आपण या बाबीसाठी दुर्लक्ष चालणार नाही. आणि आज शिवनने फतवा काढलाय, तुम्हाला मी आता झेरॉक्स दिला पाहिलं ना झेरॉक्स दिलेला, मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले की सरपंच आणि ग्रामसेवकांवर गुन्हे दाखल करा. अरे सरपंच बिचारा तर त्याला 300 रुपये महिना, 300 रुपये काम करतो बिचारा. किती त्याला राजकीय गट सामाजिक कधी केव्हाही त्याला किती पैसे तर आपल्यापेक्षा तिची गरजेचं जास्त आणि पुढे निवडून यायची नो गॅरंटी. अशा प्राप्त परिस्थितीमध्ये त्या सरपंचाला बिचारायला काम करावं लागतं. आणि त्यांनी जर गावात विकास कामासाठी थोडंफार अनियमितता झाली असेल, तांत्रिक चुका झाल्या असतील आणि त्याला जर हे प्रशासन पैसे भरायला लावत असेल, आज 4 सरपंच आणि 4 ग्रामसेवकांच्या पोलीस कोठडीत आहेत. उंच खडकचे अकोला चालू घेतले, बीटी लावडे बोटेचे त्याच्याबरोबरचा सरपंच, जीटी थोरात शेवगावचा त्याच्याबरोबरचा असणारा सरपंच, त्याचा अवलोक कधी करणार तुम्ही आत्मचिंतन? आणि आज ते येतं जाते सुपातलं जाते देणारे गारगुंडी फारणे काय चुकी त्या माणसाची गारगुंडीची जागा होती. पाणी साचलंय, 2 वर्ष बंद राहा, व्यवस्थित सुस्थितीत आहे. अहो काही ग्रामसेवक काय टेक्निकली 1000 वेळ तांत्रिक कामं ग्रामसेवकाकडून काढून घ्या. परंतु आमच्या सरकार इतकं गोडबोलं की तांत्रिक कामं आहे म्हणजे आमची कोटीची कामं ग्रामपंचायतीला देते. कशासाठी देत आहे की स्वर्गीय राजीव गांधीचा दृष्टिकोन होता की पंचायत यंत्रणेचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. परंतु विकेंद्रीकरणाबरोबर केंद्रीकरण जे आहे ते त्याच्याबरोबर तिचा स्टाफ सुद्धा निर्माण झाला पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये काय आहे, केरळमध्ये काय आहे, आणि आम्ही सांगितलं की तुम्ही हात देशाला पाठवा. बाकीच्या ठिकाणी आस्थापनेवर खर्च करतात, ग्रामसेवक प्रशिक्षित काय करत नाही, त्यांना ट्रेनिंग का चांगले देत नाहीत, यांच्याकडे तो पैसा नाही आहे का? कोट्यावधी रुपयाच्या फंडिंग द्यायचे जिल्हा परिषदेमध्ये धोखात करून आहेत. त्याचं योग्य विनियोग झाल्यामुळे लॅपसेट कोट्यावधी रुपयाच्या ग्रँड लॅपसेट हो राहिलेले. ग्रामसेवकांना चांगल्या प्रकारचं दर्जाचं प्रशिक्षण द्यायला नको का? ग्रामसेवक फुटफुटात राहायला नको का? ग्रामसेवक 4 व्हीलरमध्ये फिरायला नको का? त्याला बिनव्याजी कर्ज नको का? त्याच्यामुळे डॉक्टर इंजिनियर वकील व्हायला नको का? त्याने स्वाभिमानाने समाजात राहायला नको का? त्याने ग्रामपंचायतीमध्ये एकदम स्वच्छ पारदर्शक प्रशासन करायला नको का? या साऱ्या बाबी होय पाहिजे. तरच राज्यकरणेचा या मुद्दे सफल होईल, तरच ग्रामसेवक मोटिवेट होतील, तरच ग्रामसेवक पुढे जातील. ग्रामसेवक जर चांगले ऍक्टिव्ह राहिले, ग्रामसेवकाचं मानसिक संतुलन जर चांगलं राहिलं तर निश्चितपणे त्या गावचा विकास एकदम बापूजीचं स्वप्न कृतीत आल्याशिवाय राहणार नाही. आणि आज सुद्धा एक चांगल्या खारीचा वाटा का होईना ग्रामसेवकांचा बापूजीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज अहोरात्र ग्रामसेवक कष्ट करता येईल. म्हणून हे गावातले रस्ते, इमारती, दळणवळण जे काही दिसतंय त्याच्यात निश्चितपणे आपला खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा आहे. हागणदारी मुक्त पाहणं तुम्ही किती लोकांनी कामं केले. हे सरकार 2-2 वेतनवाढी सुद्धा त्यांना देऊ शकत नाही, त्यांचा सन्मान सुद्धा करू शकत नाही. बापूजींच्या कार्यक्रमाच्या दिवशी 2 ऑक्टोबरला ग्रामसेवकांचा आदर्श पुरस्कार करा प्रशासनाला सांगतो. 2-2 वर्ष लावतात. कशामुळे लावतात? ग्रामसेवकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन यांचा बदलत चाललेला आहे, पूर्वग्रह दूषित होत आहे. हे बदललं पाहिजे, बदलण्याचं वारं निर्माण केलं पाहिजे. म्हणून सातत्याने 18,000-22,000 लोक रस्त्यावर येत आहेत, आझाद मैदानावर येत आहेत, जिल्हा परिषदवर येत आहेत, कलेक्टरवर जातो. त्यावेळेस तुम्ही काय करताय? तुम्ही गप्प बसून राहताय. संघर्ष हा हमारा नारा है, हम सब एक है, हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा. हे आपले ध्येय धोरण आहे. कर्णिक साहेबांच्या नेतृत्वाखाली, योगीराज घोडेंच्या नेतृत्वाखाली, सुकुमार सिंगच्या नेतृत्वाखाली आपण मंत्रालयामध्ये सुद्धा धडक मारून आपले वेगवेगळे प्रश्न सोडून घेतलेले. आणि मग आज आपल्याला निर्णय घ्यावा लागणार आहे, या परिपत्रकाची होळी करावी लागणार आहे. ग्रामसेवक आणि सरपंचावर गुन्हे दाखल झाले नाही पाहिजे. ही अनियमितता आहे ती पहिली दूर झाली पाहिजे. मी म्हणणार नाही की करप्शनला माझा विरोध पाठिंबा असा याचा भाग नाही. ज्यांनी खरोखर पैसे काढलेले असतील त्याला त्याची सजा झालेलीच पाहिजे. परंतु पैसे काढले, काम झालं, मूल्यांकन झालं, लोकांच्या वहिवाटीला रस्ता आहे, रोपं शिल्लक आहे, समाज मंदिराचा दलित बांधव वापर करतायत, घरकुलाचे भागिनी राहत आहेत, मग घरकुलावर नाव नसेल किंवा संडासचं भाडं बसलं नसेल, साऱ्या रकमा वसुली 140% केसेस, 1 ते 4 केसेस आणि ग्रामसेवकाच्या मानगुटीवर बसायचं, ज्याला ब्लॅकमेल करायचं, त्याचे पगार पैसे, त्याच्या वेतनवाढी रोखवायचे, त्याचे संसार उद्ध्वस्त करायचे, हे कदाचित सहज केलं जाणार. याच्यासाठी प्रशासनाने ग्रामसेवकांना सहकार्य केलं पाहिजे. तर निश्चितपणे या भागाचा विकास, परिसराचा विकास ग्रामपंचायतीमार्फत होऊ शकतो. पण या परिपत्रकाची होळी आपण भविष्यात करणार आहोत. त्याच्यानंतर
तुम्ही पाहिलं, काल पाहतो मला मी दिलंय, या सरकारबरोबर अनेक वाटाघाटी चर्चा आपल्या असतात, अनेक प्रकारचे ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी एकच. अहो, ग्रामविकास अधिकाऱ्याला वेतन नाही, फरक नाही, काहीच नाही, तर ते सुद्धा आपण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून लढू. त्याच्या सुद्धा लोकांना तुम्ही ह्या विषय जरूर ठीक आहे, या ठिकाणी धरणं आंदोलन आहे, आपली मागणी एक आहे काय की एकतर्फी चौकशी त्वरित थांबली पाहिजे. ग्रामसेवकावर होणारे हल्ले, होणारी बदनामी, मानसिक यांची गळचिपी त्वरित दूर झाली पाहिजे. म्हणून आपण सर्व सामायिक रजेवर जात आहोत. याचा प्रशासनाने गांभीर्यपणे विचार केला पाहिजे. आपल्याला चर्चेला बोलवलं पाहिजे, चर्चेतून समन्वय तोडगा काढला पाहिजे आणि ह्या बाबीसाठी आपण, परंतु त्याच्यानंतर एवढंच करून कर्जत तालुक्यातला किंवा कर्जतमधल्या लोकांचा प्रश्न सुटणार आहे का तंत्रज्ञांना? ग्रामसेवकांना अनेक प्रश्न आहेत, दररोज प्रश्न निर्माण होतोय. म्हणून त्या प्रश्नाचा पाठपुरावा होणं सुद्धा तितकीच काळाची गरज आहे. आज राज्यामध्ये ज्वलंत प्रश्न आहे ग्रामसेवकांची आत्महत्या. नरेगाची सक्ती थांबवली, 140 केसेस डिसिप्लिन खात्याकडे रद्द करणे, त्याची इन्क्वायरी स्वतंत्र डिपार्टमेंट मार्फत करणे, प्रयत्न एजन्सी मार्फत त्यांना नेमले. हे कंत्राटी लोक नेमलेले, कंत्राटी लोकांना डिसिप्लिन आहे का? एम्बर्समध्ये काय आहेत? बोला ना, काय आहेत ते कंत्राटी लोकांना सेवाशेती लागू होतात का? मग कंत्राटी लोकांना जर सेवाशेती लागू नाही तर एम्बर्समध्ये कंत्राटी आहे, तर मग त्यांच्या प्रश्नचिन्ह निर्माण होतं ना विश्वासार्हतेवर. कशी न्याय चौकशी होऊ शकते? आणि एखाद्या व्यक्तीने अर्ज दिला तो खराच असू शकतो का? त्याच्यात काही गुणदोष असू शकत नाही. आपल्यात जसे गुणदोष काही आहेत तसे समाजामध्ये सुद्धा काही गुणदोष आहेत का नाही? याचं पहिलं अवलोकन झालं पाहिजे. अध्यक्षांकडे शिवकडे अर्ज गेला तर त्यांनी काय करावं लागेल, त्याची चौकशी करा. मग खाली आहे तर का पहिल्यांदा पळायला आहे तर त्यांनी लगेच कागद घ्यायचा, पळायचं, ब्लॅकमेलिंग चालू होते. हे थांबलं पाहिजे. त्यांनी इन्क्वायरी करा ना, परंतु त्याची शहानिशा तर करा ना. आज बघा काय करतोय, नेमकं का गावचा आहे का? त्याचं म्हणणं की व्हिडिओनं विचारा, शिवणने व्हिडिओने टीपीओने विचारा, टीपीओने गावच्या पातळीवर एखाद्या प्रयत्नांना विचारा, जिल्हा परिषद सदस्यांना विचारा ना, खोलवर जा, माहिती घ्या. खरोखर ग्रामसेवक दोष असेल त्याला फाशी द्या, परंतु निर्दोषाला फाशी झाली नाही पाहिजे. ती घटनेने अधिकार दिलेले हे पहिलं आपण लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुम्ही धीरगंभीरपणे आपल्याला कोणाच्याही विरोधात, कोणाच्याही बाजूनं आपल्याला जे अन्याय होतोय त्याच्या बाजूने आपण आहोत. संघर्ष हमारा नारा आहे. म्हणून याच्यासाठी आपण या ठिकाणी आज या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. निश्चितपणे अवघड सुद्धा वाटलेलं आहे की चांगली नांदी आहे. मान्य मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, मान्य गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाच्या तीव्र भावना तात्काळ कळवल्या पाहिजे. त्याची दखल जिल्हा परिषदेने तात्काळ घेतली पाहिजे. जर याची दखल घेतली गेली नाही तर हे लोन जिल्हाभर जाईल, जिल्हाभर जाऊन हे लोन राज्यभर जाईल. मोर्चा आपल्याला समस्या मार्गाने काढावं लागेल आणि या बाबीवर आपल्याला आणि या आंदोलनाचा चांगला निर्णय होईपर्यंत आंदोलन आपण मागे घेणार नाही. बरोबर आहे? कारण की हा आता एक बँक सांगितलं उत्तर दक्षिण असा काहीच वाद नाहीये. फक्त जिल्हा विस्तीर्ण आहे. उत्तरेत जे घडतंय ते दक्षिणेतही घडतंय, कमी अधिक प्रमाणात घडतंय. काही प्रत्येक ठिकाणी ग्रामसेवकांच्या दिव्याखाली आणण्याचा प्रकार आहे. प्रत्येक ठिकाणी या गोष्टींना अडचणीचा पाडा निर्माण झालेला आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, जे जे विषय आहेत तर विषयाचा अभ्यास करून पाठपुरावा करून आपल्याला त्याला सोडवणूक करण्यासाठी सनदशीर मार्गाने हे केलं पाहिजे. आणि दुसरं, आज आपण माहितीचा अधिकार वापरतोय, जनमाहिती अधिकारी आहोत. मग या आंदोलनामध्ये आपण काय म्हटलं की शासकीय आंदोलनाचे यंत्रणेमार्फत चित्रीकरण व्हावं. आधीच पारदर्शकता आहे, आपल्या दृष्टीनं आहे, समोरच्याच्या दृष्टीनं आहे. आणि जिल्हाधिकारी महोदयांना, पोलीस विभागाला आमची विनंती आहे की हे आपण निर्णय घेतला पाहिजे. आणि मी तर सांगेन की हे मान्य ग्रामसेवक यांनी नगर जिल्ह्यातून केलेली आहे, महाराष्ट्रभर नोंद केलं पाहिजे, झालं पाहिजे ना. ग्रामसेवक चुकत असलं तर चित्रीकरण होईल, सदस्य चुकत असले चित्रीकरण होईल, व्हिडिओ चुकत असले चित्रीकरण होईल. म्हणून या गोष्टीचं सुद्धा चित्रीकरण झालं पाहिजे. त्या दृष्टीने आपण या बाबीसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला चर्चा करत नाहीत, आपल्या आंदोलनाची दखल घेत नाही, तोपर्यंत हे आंदोलन चालू. याच्या दुमत तुम्हाला सांगितलं आम्ही केव्हाही जिल्हा संघटना त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेऊ. जिल्हा स्तरावर काय करायचं तो निर्णय आम्ही बसून निर्णय घेऊ. त्याच्यासाठी तुम्हाला या ठिकाणी त्याच्यानंतर जे काही आपले राज्य स्तरावर जे काही तुमच्या दृष्टीनं जे काही महत्वाचे विषय असतात, तुम्हाला हे सांगितलं ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक एकच ठेवते. आज 25,000 ग्रामविकास अधिकाऱ्याच्या लोक पदांना जमा करू काही घेतात. घेतल्यानंतर त्याच्या कामकाजात काय बदल होतो? 2 तास त्याच्या कामाची आधीच वाढतात. सरासरीनं जर प्रमाण काढलं तो घरी 6ला काय करतो, तो 8ला घरी जातो. मग बायको त्याला गेल्यानंतर विचारते की तुम्ही दररोज 6ला घरी येत होते, तुम्ही तर साहेब झाले,
ग्रामसेवक आता ग्रामविकास अधिकारी झाले, आता उशिरा खालीवर राहिले. तो म्हणतो मी साहेब झालो तर साहेबाला विचारत असलं पगार किती वाढला, तर काहीच वाढलेलं नाही. म्हणून आपण आता गांभीर्यपूर्वक आता जे मंत्री महोदयाकडे 27/8 बैठक झाली, तर त्याचा आपण पूर्ण मला जर शरत लागले असल्या तर याचं पूर्ण बंचिंग केलेलं आहे. 17 ऑगस्ट 2013 आपण सरकारला प्रस्ताव दिलेला आहे आणि याच्या 2 कॅबिनेटमध्येच हा प्रस्ताव मंजूर होण्याची ग्रामसेवक युनियनला 100% खात्री आहे. 9,382 रुपये वैयक्तिक ग्रामसेवकांना झालं पाहिजे. याच्यासाठी कोणत्याही याच्यामध्ये तडजोड होणार नाही. नाहीतर पुन्हा पुढच्या महिन्यापासून आपण राज्यभर याच एकमेव विषयावर आणि 7 वर्षाची सरकारी अट रद्द करायची, 25 पंचायती मागे विस्तार अधिकारी करायचा आणि हे नरेगाचं भूत या 2-4 विषयावर पुन्हा राज्यभर आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहोत. तर तुम्ही त्याही वेळेस मोठ्या भागाने या ठिकाणी आलं पाहिजे. नाहीतर ढाकणे असतात तिथं माझ्या 5 हप्ते ओरडतोय, मागच्या 12 हप्त्यावरला अहो किती मोठा मोर्चा झाला, त्याचं फलनिष्पत्ती काय झाली? काय नाही का? 1100 रुपये तुमचा टी बिल वाढलं. त्याच्या मागच्या वेळेस मंत्री केला तर तुम्हाला 3,000ची 6,000 झाले. 5 वर्षाचा कार्यकाल 3 वर्षावर आला. 45 पंचायती मागे विस्तार अधिकारी होता, 30 वर्षांचे आलेलं आहे. MDF केडरमध्ये 40% रोस्टर तुमचं नामावलेलं कुणाला डायरेक्ट जम्पिंग प्रमोशन मिळत आहे. स्पर्धात्मक डिपार्टमेंटची परीक्षा 25 वाढ झालेली. त्या जिल्हा राज्यामध्ये आजपर्यंत फक्त आदर्श ग्रामसेवकांनाच फक्त वेतनवाढी दिले जात आहे. 2006 पासून कोणालाही वेतनवाढी दिली जात आहे. याची फक्त क्रेडिटेबल ग्रामसेवक युनियन आहे. सातत्याने संघर्ष सरकारबरोबर करतो. म्हणून हे प्रश्न सुटतोय, ऑटोमॅटिकली सुटत नाहीये. बाहेर घडल्याशिवाय आई मुलाला सुद्धा पाहत नाही. तसं मित्रांनो तुम्ही कोणत्याही धुंदीत किंवा कशात राहू नका. संघर्ष केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही आणि संघर्षासाठी चळवळ उभी केल्याशिवाय जिवंत संघटना राहत नाही. माणसाने माणसं जोडल्याशिवाय पुढे जाता येत नाही. हे समप्रमाण आपण अनेक वेळा सिद्ध करून दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे फलनिष्पत्ती चांगल्या झालेल्या आहे. आज विदर्भामध्ये ग्रामसेवकांची आत्महत्या वाढलेली आहे. तुम्ही वाचलं का? हिंगोलीचे आमची 1-2 बांधव म्हटले, त्याच्या मानाने नगर जिल्हा सर्वात अग्रेसर आहे. आज तुम्ही पाहता कोणत्याही क्षेत्रामध्ये पहा, आपण सुजन आहोत, आपण सुदृढ आहोत. साखर सम्राटांचा जिल्हा आहे, पुढारलेला आहे, प्रगत आहे. म्हणून हे सारं आहे का? तरी इथले ग्रामसेवक सुद्धा सक्षम आहे. ग्रामसेवक नेते सुद्धा अध्यक्ष आहे. तुम्हाला हे म्हणायची नाही ना, मानसिकताच नाही, त्याच्यावर नाहीये. मानसिकता निर्माण केली पाहिजे. दुसऱ्याला मोठं म्हटलं तर आपण मोठं होत असतो, ते शिकलं पाहिजे आणि ते शिकवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यशाळा, वेगवेगळे धरणे, आंदोलन, मोर्चे, संप, निदर्शनं, अभ्यास, परिपत्रक, शासन निर्णय हे केलं पाहिजे. आज तुम्ही सांगताय की बाबा ही टेंडर टेंडरिंगचं लांब सोडा. काल आपल्या मंत्री महोदयांनी सांगितलं की ही बँकिंग येणार आहे. पैसा तुमच्याकडून लोकांना विड्रॉल करून देण्याचे अधिकार ग्रामपंचायतीला सरकार देणार आहे. इतका मोठा विश्वास या सरकारचा तुमच्यावर आहे आणि या विश्वासाला फायदा ठरण्यासाठी आदर्श ग्रामसेवक, आदर्श कार्यकर्ता, आदर्श मोटिवेट झाले पाहिजे. आणि आपण आता गोसाटच्या विचारात कदाचित राहणार माणसाने 21 शतक आलंय जवळ. प्रत्येकाने इंटरनेट घ्या, स्वतःच्या वेबसाईट निर्माण करा, ईमेल ID करा ना. काय अडचण? आपल्या मुलांना शिकवा, जाऊ द्या ना, पुढे होऊ द्या ना. आपला मुलगा सुद्धा कलेक्टर झाला पाहिजे, IAS ऑफिसर झाला पाहिजे. का नाही होत नाहीत का? समप्रमाण लोकांनी सिद्ध करून दिलेले, काहीच लोक झालेले आहेत. मग त्याच्यासाठी नुसतं ग्रामपंचायत नुसते जे 28 नमुन्याच्या ह्याच्यात राहू नका. जग किती बदललंय, जग पुढं चाललंय. 15 लोकांनी जागा विकत घेतलं, तुम्हाला माहित नसेल. तिची खरेदी विक्री चालू आहे रशिया आणि अमेरिकेमध्ये. आहे का नाही? त्याच्यात जर खोटं असलं तर आपण फार मिठा काढून फिरवली. खरेदी विक्री झालेली सुद्धा आहे. कारण की लोकांना तिसरी अणुयुद्धाचा धोका दिसतोय. चांगल्या लोकांनी मानवी चंद्रावर बसा भोजायचं काय तिथं जमिनी काही करायला सुरुवात केली. म्हणजे इतकं आपण पुढे चाललोय. पहा ना तुम्ही, हे बदललं पाहिजे. म्हणजे ग्रामपंचायत कार्यालय कसे राहिले पाहिजे, ग्रामसेवक कसा दिसला पाहिजे, त्याचं वागणं बोलणं कसं असलं पाहिजे, समोरच्यावर मोटिवेशन प्रभाव पडला पाहिजे. ते गरजेचं आहे आता भविष्यात. याच्याशिवाय तरुणापाय नाहीये. पगार तर वाढतील, वेतन भत्ते वाढवण्यासाठी आम्ही सक्रिय आहोत. परंतु माणसाची मत परिवर्तन, समाजाबरोबर काहीतरी निर्णय घ्यायला लागतो. समाजाला शिकवण्याची ताकद ग्रामसेवकामध्ये आहे, समाज घडवण्याची ताकद आहे. आमच्या भगिनी म्हटलं त्याचं ज्युनियर आहेत, परंतु काही ग्रामसेवकांनी अतिशय चांगलं काम राज्यामध्ये केलेलं आहे. म्हणून त्यांची हातीवरून मिळवणूक काढलेले सुद्धा गावाच्या गाव आहेत. मी तुम्हाला फोटो सह दाखवतो. साखर वाटलेले लोकांनी मान तालुक्यात असेल, खटावमध्ये असेल, नगरमध्ये असेल, लोकांचे किती कौतुक करतायत लोक. हे आमचे जाधव भाऊ आमचे किती कौतुक करतायत. ते म्हणजे आपल्या लोकांना न्याय मिळत नाहीये का? मिळतोय, परंतु त्याला वेळ लागतोय. आपण सत्यवादी आहोत, अहिंसावादी
आपण आहोत हिंसेचा आपण अनादर करणारे माणसं आहोत. या सर्व बाबीसाठी साकल्याने विचार करून आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने एक दुसरीला एकत्र हे नाम मात्र आहे, हे निमित्त आहे. तुम्ही आंदोलनाला बसले प्रश्न आज उद्या सुटत असतात, हे निर्माण होते. हा सुटला दुसरा तयार होईल. बदल्या तुला माहिती बदल्या किती मोठं ग्रामसेवक तर इतके भेदरलेले या सरकारने निर्णय केला काय फरक पडतो. पुढारी किंवा पदाधिकारी किंवा अधिकारी आंदोलन लागतं करतो तुझी बदली झालीच पाहिजे. दर 5 वर्षांनी ग्रामसेवकाची बदली एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी झाली पाहिजे. मग यांनी बाबुलगावच्या एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात ते आपण रद्द केलं. या सरकारने निर्णय घ्यायला तालुक्याचे तालुक्यात बदला ना, गट बदला, गाव बदला, त्याच्यासाठी 2 वर्ष संघर्ष करावा लागला. पण आता भविष्यात हे तुम्ही डोक्यातून काढून टाका. आणि कंत्राटी कंत्राटी ही अमानवीय पद्धती, अमानवीय पद्धत. निग्रो इंडियन सारखा प्रकार या सरकारने फक्त शिक्षक आणि ग्रामसेवकांना राबवला आणि हेच 2 लोक सरकारचे खरी पायी घेत. शिक्षक सुद्धा समाज सुधारण्याचं काम करतो, शिक्षक सुद्धा माणूस घडवण्याचं काम करतो आणि ग्रामसेवक सुद्धा समाजाबरोबर जे गावं आहेत, विलेजेस आहेत, 27,536 विलेजेस या महाराष्ट्रामध्ये आहेत. या 27,536 विलेजेसवर ग्रामसेवक काम करतायत. तिथलं वातावरण पहा, तिथली माणुसकी पहा, तिथले खून दरोडे पहा, तिथले बलात्कार पहा. सर्वात कमी प्रमाणात पोलीस खात्याला माझं आव्हान आहे की शहरामध्ये जे होतंय ते ग्रामीण भागात होत नाहीये. तिथली संस्कृती टिकून ठेवण्याचं काम काही प्रमाणात आज ग्रामसेवक करतात. लोकांना एकत्र आणतायत, उत्सव घेत आहेत, वेगवेगळ्या स्पर्धा राबवत आहेत, अभियानं राबवत आहेत, लोकवर्गणी गोळा करतायत, झाडं लावतायत, लोक उचलून देत आहेत, अतिक्रमण एकत्र करतायत, दुसऱ्या दिवशी आणून ठेवतायत रात्री. पण तरी ग्रामसेवक सक्षमपणे या गोष्टीला सामोरं जातोय की फार मोठी पुण्याचं काम बापूजीचे ध्येय दृष्ट पुढं नेण्याचं काम ग्रामसेवक करतोय. आज इतका प्रगल्भ विचार ग्रामसेवकाजवळ असला पाहिजे. ग्रामसेवकांनी पुढं झालं पाहिजे, समाजाबरोबर राहिलं पाहिजे. तरच समाजाचं जे काही प्रमाणात जे होतंय आज चारित्र्य आनंद आपलं होतंय किंवा समाजात होतंय तर ते थांबलं पाहिजे. आणि याच्यासाठी तुम्ही आम्ही एकजुटीनं सर्वांनी एक संघपणे राहू. प्रश्न आज होतील, उद्या सुटतील, उद्या निर्माण होतील, परवा सुटतील, परंतु एकजूट, एक ताकद, एक जिंचीपणा राहिला पाहिजे. आपले कुटुंब पुढे गेले पाहिजे. प्रशासनाबरोबर आपण सुद्धा सहकार्य पूर्ण राहिलं पाहिजे. प्रशासन काय करताय की एकाला एक एकाला एक एकाला एक एकाला एक हे टाळलं पाहिजे. बदल्यांचं तुम्ही पहा ना, बदल्या करण्याचं अधिकार नसताना सुद्धा अनेक ठिकाणी अमर्याद बदल्या होत आहेत. हे सांगायला कायदे करायला हेच, परत त्याचे उल्लंघन करायला हेच. तर या आता पाणी प्यायची वेळ ते कायम काय असं बोलण्यासारखं पुष्कळ आहे. तर या बाबीसाठी बऱ्याच दिवसांनी आपण असे एकत्र येत नाही. आता काय होतं काही वेळेस नाही मी तुम्हाला सांगायचं. मी कधी इकडे आलो तरी आता कसं आहे, काही वेळेस इकडे आलो काही येतात, काही भेटतात, काही भेटत नाही. परंतु हा भेदभाव नको. पक्षीय पातळीवर कसं निवडणुका संपल्यानंतर राजकारण संपतं. मासिक काढले 10 वर्षापासून, 10 वर्ष दुसरं वर्ष तर कोणी 1 रुपया वर्गणी मागितले का आपण कोणाला? काही वाचायला सुद्धा इथे असू शकते का? ह्याच्या गोष्टी म्हणून याच्यात GR देतो आपण. काय देतो त्याच्यात? याच्यामध्ये शासन निर्णय दिले जातात की जे निर्णय तुम्हाला उपयोगी असतात. अहो इतका मोठा निर्णय आहे रोजगार सेवकांचा, तुम्हाला आता त्याची जाणीव नाही होणार. परंतु या धोरणामध्ये सरकारला न बदलायला लावणारं काही का व्हायला काम आपण या सरकारला करायला लावलेलं नाही का? एवढं सोपं नाही आहे. सरकारने माझा निर्णय घेतला होता, 3 महिने आंदोलन केलं, दुष्काळात केलं, लोकांना सस्पेंड करण्याच्या नोटीस आल्या, सेक्रेटरीने अंतिम वॉर्निंग दिली 24 तासाच्या कामावर हजर आहे म्हटलं होणार नाही. 17,000 लोक निलंबित का आहे का ताकद यांच्या? करू शकत नाहीत कारण की आपली न्याय बाजू आहे. म्हणून हे सुद्धा आज तुमचं न्याय आहे. एकतर्फी होऊ नये, काय होऊ नये, एकतर्फी होऊ नये. चौकशी करा परंतु सर्वांना समान घेऊन करा, अन्याय होऊ नये. म्हणून असं हे सरकारचं जे धोरण आहे या धोरणाला आपण सुद्धा अनेक उपाययोजना सुचवलेले आहेत. त्याचं काटेकोरपणे पालन सरकार करताय. आपण सरकारला सुद्धा काही सुधारणा सुचवतोय, ग्रामविकास विभागाला सुद्धा सुचवतोय. म्हणून हे वेगवेगळे विषय सुटतायत, अनेक विषय सोडवलेले. सक्षम अधिकाऱ्याच्या नेमणुका या ठिकाणी शिवणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केल्या पाहिजे, सरकारने केल्या पाहिजे. आपण सुद्धा तसे मीडियाने सुद्धा मागणी केली पाहिजे. काय प्रभारी राज 6 महिने वर्ष प्रभारी राज संपलं पाहिजे. सक्षम अधिकारी या ठिकाणी आले पाहिजे. तरच अधिकारी पदाधिकाऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात, तरच चळवळीला बळकटी मिळू शकते.
लोक एकजुटीनं काम करू शकतात. निश्चितपणे माझी विनंती आहे की प्रभारी राज या ठिकाणी संपवलं पाहिजे. त्यानंतर ग्रामसेवकांच्या सामूहिक व्रत आंदोलनामध्ये जे काही विषय आहे तर ते आपण आता बहुतांशी त्याची चर्चा झालेलीच आहे. ग्रामसेवकांचा पगार 1 महिन्याला पगारच नाही, 2-2 महिने पगार काढले जात नाहीत. मिटिंगला गैरहजर अरे पण मिटिंगला तिथं पदाधिकारी आले होते हे यांना दिसत नाही. टिपीवली सांगायचं, क्लार्कने सांगायचं ग्रामसेवकाचा पगार पण भुगबळे होत आहेत. पगार पण ठेवता येतो का? घटनेने अधिकार दिलेले तुम्ही चौकशी करा ना, पण पगार नाही बंद ठेवला पाहिजे. आणि सर्व ग्रामपंचायतींना CCTV बसवले पाहिजे. पंचायत समितीला सुद्धा CCTV बसवले पाहिजे. त्या सामाजिक मागण्या आहेत, जनतेच्या प्रश्नाशी निगडीत आहेत. आपण होऊन मागणी करतोय की पंचायत समितीला CCTV कॅमेरे बसवले पाहिजे, ग्रामपंचायत कार्यालयाला सुद्धा CCTV कॅमेरे बसवले पाहिजे. सर्व ठिकाणी थंब इम्प्रेशनचा सुद्धा वापर झाला पाहिजे. हो का? आपल्याला जास्त काम करावं लागलं तरी चालेल, परंतु समाजाबरोबर सरकारबरोबर जास्त काम करण्याची ताकद सुद्धा ग्रामसेवक युनियनमध्ये आहे, त्या ग्रामसेवकांमध्ये आहे. आपण रात्रंदिवस काम करतोय. MPला प्रश्न आहे की ग्रामसेवक किती तासी आहे? अहो आमचे चांगले चांगले LLB झालेले लोक लिहितात 8 तासी आहे, काही लिहितात 12 तासी आहे. अहो मित्रांनो, हा ग्रामसेवक 24 तासी आहे. नो 8 ते 5 मॅडम, 8 ते 8 सकाळी आपला जॉब आहे. जॉबला मर्यादा नाही, अमर्याद जॉब फिक्सेशन करा गव्हर्नमेंटला म्हणतोय. त्याचे जे गोळा असतील मान्य मुख्य कार्यकारी सांगतील की सोपून दिलेले कामं ग्रामसेवकांना करावे लागतील. मेला व त्याच्या जास्त काही वाचलेला आहे तू, म्हणजे तुम्हाला सांगण्याचं तात्पर्य. पण त्याचा दुसरा अर्थ सरकारचा आपल्यावर विश्वास आहे म्हणून हे एवढं मोठं काम, एवढी मोठ्या लोकसंख्येचं काम. अहो पाणी वितरण, पिण्याचं पाणी दररोज लोकांना, जनतेला टँकरवर बसून लोकांनी पाणी वाटप केलेलं आहे. अगदी काही लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले फायद्याचे की स्वतः डिझेलला पैसे, जनरेटर आणून स्वतःच्या बायकोचे दागिने मोडून लोकांनी कामं केले. माझ्याकडे चित्रफित आहे त्याच्या. दागिने मोडून सुद्धा लोकांनी टँकरचे पैसे दिले तो, आणि त्या लोकांना पाणी फाडलेलं आहे. अजून त्यांना टँकरच्या बिलाचे जर पैसे मिळत नसतील तर इतकं दुर्दैव ग्रामसेवकांचं पंचायतीत असू शकतं का? ही वस्तुस्थिती आहे. याचा जर कोणी विचार करणार नसेल, निवड ग्रामसेवकांना बळीचा वाकडा करत असेल तर भविष्यात हे थांबलं पाहिजे. आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, आपले सर्व व्यवस्थित कारभार चालला पाहिजे, म्हणून आपण त्याच्यासाठी आहोत. त्याच्यानंतर थोडक्या 2 मिनिटामध्ये जे काही तुम्हाला ते आपण वेळ तर कधी येत नाही, वेळ आली तर त्याचा उपयोग केला नाही. त्याचा विषय असा आहे की ज्या तुमच्या मागण्या असतात, ग्रामविकास अधिकारी या पदासाठी ग्रेड पे किती असला पाहिजे? 4200 रुपये. आता ते सुद्धा चुकीचं आहे. विस्तार अधिकाऱ्यांना किती आहे? 4200 रुपये. बरोबर आहे का नाही? मग आता ग्रामविकास अधिकाऱ्यांना जर 4200 पाहिजे तर विस्तार अधिकाऱ्यांना किती पाहिजे? मग आपण अशी मागणी केली की ग्राम विस्तार अधिकाऱ्यांना 4300 रुपये ग्रेड पे करा, म्हणजे ग्रामविकास अधिकाऱ्यांना 4200 रुपये. इथे ते सिस्टीम, त्या सिस्टीममध्ये काम करायचं, दुसऱ्यासाठी मागावं लागतं तर आपल्याला ऑटोमॅटिक मिळतं. रोजगार सेवकांना 5000 रुपये मानधन द्या, हे ग्रामसेवक युनियन लागते. रविराजा म्हणतात ते सेक्रेटरी प्रधान सचिव आहेत मुख्य आपल्या MRDCचे, ते म्हणतात भाऊ ढाकणे आणि गाव शाळा तुम्हाला काय घेणार आहोत रोजगार सेवकांसाठी. आपण त्याच्या मागे छुपा एजंट आहे. त्या बिचाऱ्याला जर 5000 रुपये महिन्याला मिळाला, त्याच्या कानाला धरून त्याच्याकडून रोजगार हमीचे कामं आपण करून देऊ शकतो. आज एक दमडी त्याला द्यायची नाही आणि 1000 कामं सांगायचे, कोण करील? आपला मुलगा सुद्धा आपला ऐकत नाही. त्याच्या मुलगा म्हणतो पप्पा 2 रुपये दे. हे तसंच राजकारण्यांच्या लक्षात येत नाही. हे गुढ गंभीर पुढं आहे की नरेगा राबवायची, कामं झाले पाहिजे, पारदर्शकता आली पाहिजे, सेंट्रलचा निधी आला पाहिजे. आणि पण त्याच्यासाठी माणसं पुढे आहे. IAS ऑफिसर नेमले, कलेक्टर नेमले, रोजगार हमीला उपसचिव नेमले, जिल्हा परिषदमध्ये BDO नेमले, डेप्युटी CO नेमले. मग गाव पातळीवर काय एक तरी कर्मचारी नको? ग्रामसेवकांनी काय नसता घेतला? काय ग्रामसेवकांवर लागायचं? साधं होते. म्हणून हे तुमचं प्रबोधन होणं ही काळाची गरज आहे. म्हणून तुम्ही वाचन, लेखन हे सारं ठेवलं पाहिजे, एकमेकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे. आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना ग्रामसेवकाचा माझा किस्सा सांगितला की तो त्याच किशोर आहे ना, म्हणून आपण आता ग्रामविकास अधिकाऱ्यांची वेतन श्रेणी सुधारली तर निश्चितपणे 10-5 हजार रुपयाचा फरक पडेल आणि पदोन्नतीच्या संधीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे होईल. आज काय फॅमिली असिस्टंट BDO आम्ही रक्ताचं पाणी केलं. गेले मी 85 सालापासून याचा संघर्ष